राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार आहे, तर दुसरी अशी घोषणा केली की स्वराज्य संघटनेची या ठिकाणी ते सुरुवात करणार आहेत. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये कुणालाही कुठलीही संघटना काढण्याचा अधिकार आहे. अनेक नेत्यांनी अशा प्रकारच्या संघटना काढल्यात. नारायण राणे साहेबांनी स्वाभिमान संघटना काढली होती, गणेश नाईकांनी शिवशक्ती संघटना काढली. अनेक नेत्यांनी अशा प्रकारच्या संघटना काढून आपला राजकीय भविष्यातला जो काही कार्यक्रम आहे त्याचा बेस बनवण्याचा प्रयत्न केला. आणि मला वाटतं संभाजीराजेंच्या अशा प्रकारच्या भूमिकेतनं भविष्यात पक्ष काढायचा असेल आणि स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून बेस तयार करण्याची त्यांची भूमिका असू शकते. संभाजीराजे उद्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अपक्ष म्हणून उभे राहिले, तर भाजपाचा जो मतांचा कोटा आहे 27 मतांचा कोटा त्यांनी जे सांगितलं, भाजपा ती मतं संभाजीराजेंना देणार का? नाही, या संदर्भात मी काही निर्णय घेणारी अथॉरिटी नाही आहे. पक्षाचे आमचे महाराष्ट्रातले शीर्षस्थ नेते देवेंद्र फडणवीस साहेब, चंद्रकांत दादा हे केंद्रातल्या आमच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करून त्या ठिकाणी पक्ष निर्णय घेत असतो. त्याच्यामुळे या संदर्भात मी काही भाष्य करू शकत नाही. दुसरीकडे शरद पवार यांनी जे वक्तव्य केलं होतं, एक कविता वाचून दाखवली होती, त्याच्यावरून वादंग निर्माण झाला होता. त्याच्यावर आता पवारांचं स्पष्टीकरण आले की ती कविता होती, मी त्याबद्दलचं कविता म्हणून दाखवली होती. न जरी ती कविता असेल तरी त्या कवितेचा आशय जो होता तोच अधोरेखित करण्याचा कळत नकळत प्रयत्न झालेला आहे. आणि त्याच्यामुळं राज ठाकरे साहेबांनी जी भूमिका मांडली होती की पवारसाहेब नास्तिक आहेत, आणि मग अशा प्रकारची भूमिका जर कवितांचा आधार घेऊन मांडली तर राज ठाकरे साहेबांच्या भूमिकेला निश्चितच यातून आधार मिळतो, बळकटी मिळते. सर, यापूर्वी नारायण राणेंनी वेगळ्या पक्षाची पक्ष स्थापन केला होता, गणेश नाईकांनी एक वेगळी संघटना स्थापन केली होती तुम्ही म्हटलं, आता छत्रपती संभाजीराजेंनी केलेली आहे. मात्र पूर्व इतिहास जर पाहिला तर प्रत्येकाला आपली संघटना सोडावी लागली होती, पक्ष सोडावा लागला होता आणि एक मोठ्या राजकीय पक्षामध्ये पक्षप्रवेश करावा लागला होता. येत्या काळामध्ये छत्रपती संभाजीराजेंची तीच स्थिती होईल का? नाही, आता त्यांचा पक्ष, त्यांनी संघटना काढले, भविष्यात कसं जायचे ते ठरवणार आहेत. आणि त्याच्यामुळे जी गोष्ट त्यांची आहे, त्यांच्याशी निगडीत आहे, त्यावर मी भाष्य त्या ठिकाणी करणं उचित होणार नाही. तथापि पक्ष काढणं, चालवणं हे फार जिकिरीचं काम असतं. हे राज्यामध्ये अनेक नेत्यांनी पक्ष काढून त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे. दुसरीकडे मुंबई महापालिकासह इतर महापालिकेच्या निवडणुका येत्या 2-3 महिन्यात घ्याव्या याबद्दलचं एक विनंती सुप्रीम कोर्टामध्ये निवडणूक आयोगाने केलेला आहे. याच्यावर तुमची काय भूमिका आहे? नाही, मला वाटतं आता सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे निवडणुका घेण्यासंदर्भात टाईम बाउंड प्रोग्राम दिलेला आहे. परंतु महाविकास आघाडी सरकार निवडणुकांपासून पळ काढण्याचा प्रयत्न करते. कारण आता मुंबई असेल, महाराष्ट्रामध्ये 2-2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये एक नकारात्मक वातावरण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून महाविकास आघाडीचा निवडणुका लांबून पळ काढण्याचाच प्रयत्न यामागे दिसतोय. सर, महाविकास आघाडीमध्ये आता नाना पटोलेंनी एक धक्कादायक विधान केलेलं आहे गोंदिया निवडणुकी संदर्भामध्ये की आमच्या पाठीत खंजीर खुपसला गेला. त्याला अजित पवारांनी असं उत्तर दिलेलं आहे की हे हास्यास्पद असं विधान आहे, नाना पटोले कुठून आले हे आम्हाला सांगायची गरज नाही. दुसरीकडे परत नाना पटोले म्हणतात की आम्ही परिणामाला घाबरत नाही, आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. महाविकास आघाडीमध्ये नेमकं काय सुरू आहे असं तुम्हाला वाटतं? खरं म्हणजे नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असतानाही दुर्दैवानं त्यांचं वक्तव्य कोणच गांभीर्यानं घेत नाही. कोण हास्यास्पद म्हणतंय, कोण आश्चर्यकारक म्हणतंय. कारण त्यांचं वक्तव्य हे केवळ बोलण्यासाठी असतं. जे बोलाची कढी आणि बोलाचा भात बोलतात त्यातनं त्यांच्यात पुढं जाण्याची धमक नसते. बोलायचं म्हणून बोलतात. आणि जर आता नाना पटोले बोलतात ना खंजीर खुपसला आहे, मग त्या खंजीर खुपसल्याची बदला घेण्याची ताकद आहे का तुमच्यात? तर नाही. मग कशासाठी आपण बोलता? एकीकडे खंजीर खुपसल्या बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला मांडीला मांडी लावून त्या ठिकाणी बसायचं. मला वाटतं लोक या दुटप्पी भूमिका बघत असतात आणि लोकांना समजतं.
सर, आता श्रीलंकेमध्ये जी अराजकता निर्माण झालेली आहे त्या अराजकतेवरती बोलताना संजय राऊतांनी असं म्हटलेलं आहे की जी आता श्रीलंकेमध्ये परिस्थिती निर्माण झाली, राष्ट्रपती आणि पंतप्रधान पळून गेलेले आहेत, तीच परिस्थिती येत्या काळामध्ये भारतात होईल. मला वाटतं भारतामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब अत्यंत सक्षम आहेत, धाडसी आहेत, त्यांच्यामध्ये क्षमता आहे. प्रश्न आहे महाराष्ट्राचा. संजय राऊतांनी भारताची देशाची काळजी करू नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि केंद्रातलं सरकार सक्षम आहे. प्रश्न महाराष्ट्रामध्ये अराजकता निर्माण झाली, ते जरा आपल्या दारात काय वाढलंय ते जरा संजय राऊतांनी पाहू. आणि केवळ त्या ठिकाणी वक्तव्य करण्यापेक्षा महाराष्ट्राची आर्थिक स्थिती काय आहे, महाराष्ट्र कुठल्या अडचणींना सामोरं जातोय, महाराष्ट्राचे विकासाचे प्रश्न आज काय आहेत, प्रकल्प अर्धवट का राहिलेत, यावर कधी संजय राऊत बोलल्याचं आठवत नाही. त्याच्यामुळे मला वाटतं संजय राऊतांनी महाराष्ट्राची जी स्थिती आहे त्याचं जरा आकलन करावं, अभ्यास करावा आणि त्यावर काय उपाययोजना करता येतात का याविषयी चर्चा करावी. महाविकास आघाडी सरकारला सांगावं देशाची काळजी करू नये, देश भक्कमपणे सक्षमतेनं चालवण्याचं त्या ठिकाणी मोदी साहेबांकडे कसब आहे, नेतृत्व आहे. तिथं भक्कम सरकार आहे. इथं दोलायमान असलेलं आळवावरच्या पाण्यासारखं सरकार आहे. त्याच्यामुळे इथे जपा, इथे काळजी घ्या. जितेंद्र आव्हाडांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात आता असं म्हटलंय की पवार साहेबांनी जाणीवपूर्वक ओबीसीचं आरक्षण लागू केलं होतं, मात्र इम्पेरिकल डेटा हा केंद्र सरकारकडेच आहे आणि तो त्यांनी द्यायला हवा. ओबीसीना राजकीय आरक्षण देण्यासंदर्भात पूर्णपणे तोंडावर आपटल्यामुळे जे अपयश आलंय ते अपयश झाकण्यासाठी पुन्हा पुन्हा केंद्राकडे बोट दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न महाविकास आघाडीचे नेते करतायत. जितेंद्र आव्हाड त्या ठिकाणी करतायत. 2-2.5 वर्ष सत्तेत असताना हायकोर्टानं ज्या ज्या गोष्टी 5-5, 6-6 वेळेला रिमाइंडर देऊन सांगितल्या त्या आपण का केले नाहीत, ट्रिपल टेस्ट आपण का केली नाहीत. 2-2.5 वर्षात ट्रिपल टेस्ट झाली असती, आयोग गठीत करून त्या ठिकाणी राजकीय आरक्षण का आवश्यक आहे हे सांगता आलं असतं. परंतु महाविकास आघाडीमधल्या काही नेत्यांना, प्रस्थापित नेत्यांना ओबीसीना आरक्षण द्यायचंच नाही, त्यांच्या मनात इच्छा नाही आणि म्हणून आपलं सत्तेत असणारं त्या ठिकाणी वर्चस्व वापरून ओबीसीना या ठिकाणी केराची टोपली त्यांच्या आरक्षणाला जाणीवपूर्वक दाखवली जाते असा माझा स्पष्ट आरोप आहे. भाऊ, शरद पवार यांचा एक व्हिडिओ भाजपने काल फेसबुकवर टाकला होता आणि त्यावरून आता राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, हे तुमच्यावर टीका करतायत की तो व्हिडिओ अर्धवट टाकला गेलाय, पवारांनी पूर्ण व्हिडिओ टाकला आहे. कोणता व्हिडिओ? काल शरद पवारांनी भाषण केलंय देवाबद्दल. नाही, या संदर्भात जरी त्या ठिकाणी कवितेचा आधार दिला असला, पुस्तकाचा आधार दिला असला, तरी त्यातना भावना अधोरेखित होते. मग मला असं वाटतं की राज ठाकरे साहेब जे बोलले की पवार साहेब नास्तिक आहेत, ज्याचा उच्चार संसदेत सन्माननीय सुप्रियाताईंनी केला आणि मग तीच भूमिका अधोरेखित करणारं तरी वक्तव्य नाही ना. कवितेचा आधार देऊन या गोष्टीला त्या ठिकाणी बोलण्याची आवश्यकताच नव्हती. आणि जर त्या ठिकाणी कवितेचा आधार देत बोललो असेल तर जे पोटात आहे ते ओठावर आलं असावं असं माझं मत आहे. सर, आता जितेंद्र आव्हाडांनी तो सगळा वादंग निर्माण झाला आहे त्यावर टीका केली आहे भाजपवर. भाजप एक्सपोज होत आहे, त्यांनी साहित्य वाचलं पाहिजे, त्याचसोबत हिंदू देवदेवता अपमान करतात हे सर्टिफिकेट आम्हाला भाजपने देऊ नये, आम्ही काय करतो हे आमचं व्यक्तिगत मत आहे. मला वाटतं जितेंद्र आव्हाड यांनी भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व काय ताकदीचं आहे, साहित्य असेल, संस्कार असेल, संस्कृती असेल, हे त्या ठिकाणी जपतं. हे देश पातळीवर आणि राज्य पातळीवरचे नेते त्या ठिकाणी बघितल्यानंतर दिसतं. भारतीय जनता पार्टी संस्कारक्षम पक्ष आहे. वाचन तर मोठ्या प्रमाणावर त्यांच्याकडे असतं. जितेंद्र आव्हाडांसारखं सोयीचं वाचन आणि समाजामध्ये साहित्याचा आधार घेऊन विद्रोह निर्माण करणारं वाचन नसतं. आणि त्याच्यामुळे तुमच्या पक्षातले नेते कार्यकर्ते आणि भारतीय जनता पक्षातले नेते कार्यकर्ते यांच्या साहित्य वाचनाचा खुलेआम लेखाजोगा
आमची मांडायची तयारी आहे, त्या ठिकाणी आवाड्याने मांडावं. आणि तुम्हाला सर्टिफिकेट द्यायची गरजच नाही आहे, कारण तुमची जी काही कृत्य आहेत, जे काही आचरण आहे, जी काही वक्तव्य आहेत, त्यावरनं आपण धर्म देवदेवतांच्या बाबतीत सर्वसामान्य जनताच आपल्याला सर्टिफिकेट देत असते आणि ती देईल. आम्ही सर्टिफिकेट देण्याची आवश्यकता नाही. हिंदू समाज आणि श्रद्धाळू महाराष्ट्र तुम्हाला त्याचं प्रमाणपत्र योग्य वेळी निश्चितच देईल. जितेंद्र आव्हाडांनी असं देखील म्हटलेलं आहे की राम किसी के बाप का नहीं, हमारे भी है, गांधी की मुंह में हमेशा राम रहते थे. या ठिकाणी गांधीजींचं सोयीप्रमाणे त्या ठिकाणी नाव घ्यायचं आणि त्या ठिकाणी रामही आमचा आहे म्हणायचं आणि रामांच्या मंदिरावर, रामावर, प्रभू रामावर टीका करायची. या दुटप्पी भूमिका आव्हाड आणि त्यांच्या नेत्यांच्या संपूर्ण देशवासियांना समजून आलेले आहेत. ज्या ठिकाणी गांधी भवन मुंबईत आहे, त्या गांधी भवनासाठी बजेटमध्ये दिलेला निधी आपण देऊ शकला नाहीत. गांधी भवनाचा एक रंगरंगोटी, एक वीट लावू शकला नाहीत. त्यांनी महात्मा गांधीजींच्या विचाराचं आणि त्यांच्या रामांच्या आचरणाचं किंवा राम त्यांच्या मुखात होता हे सांगायचं त्या ठिकाणी धाडस दाखवू नये. कारण तुम्हाला गांधीजींच्या संदर्भात काय आहे आणि त्याप्रती आपण काय करताय हे महाराष्ट्र 2-2.5 वर्ष पाहतोय. मुंबई भाजपने एक आज ट्विट केलेलं आहे, ज्याच्यामध्ये जे कार्टून दिसतंय, ज्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरे दिसतात. नेमकं काय म्हणायचं? नाही, याच्यामध्ये आपण बघाल की हिंदुत्वाच्या भूमिकेच्या संदर्भात केवळ भाजप नाही तर हिंदुत्ववादी समाज, हिंदुत्ववादी विचारधारा मानणारी जनता आज उद्धवजी ठाकरे आणि शिवसेनेकडं हिंदुत्वाच्या बाबतीत प्रश्नार्थक संशयानं त्या ठिकाणी पाहते. आणि अशा वेळेला आमचंच हिंदुत्व जाज्वल्य आहे, आम्ही हिंदुत्वाच्या संदर्भात ठाम आहोत. सभा जी घेतली जाणार आहे त्याच्यावरही हिंदुत्ववादी भूमिका अधोरेखित करण्याचा प्रयत्न होतोय. त्याच्यामुळे पवारसाहेबांना वाटतं किंबहुना आतापर्यंत पवारसाहेब जे सांगत होते त्या दिशेने उद्धवजी ठाकरे चालले होते. मग आता पुरोगामित्वाची भूमिका सोडून पुन्हा हिंदुत्वाची भूमिका उद्धवजी ठाकरे साहेब घेताना दिसत असताना आपली स्क्रिप्ट तर मुख्यमंत्री ऐकत नाहीत असं पवारांना वाटत असेल, म्हणून त्या ठिकाणी ते बोलले असतील. आणि उद्धवजी ठाकरे आता त्यांचं ऐकायचं की नाही ऐकायचं हे त्या ठिकाणी 14 तारखेच्या सभेत दाखवून देतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.